शुभम सोनार मॅन फ्रॉम बसनीकडून बिलॉंग करणारा हा फलंदाज आहे. पहिला चेंडू अगदी तटवलाय, चांगल्यारीत्या पार पडलाय, परंतु एक धावी ते मुकंमल केली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. मंदारला आपण पाहतोय एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा गोलंदाज कशा प्रकारे मारा करतो पाहूया. पुढचा चेंडू अदनानसाठी. पुन्हा एकदा प्रॉपर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला गवली होती. याही वेळेला एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट, स्ट्राइक एंड वरती शुभम सोनार. पाहूया काय करतोय. शुभम टू मंदार, मंदार टू शुभम. याही वेळेला सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु इथे मात्र रनिंग बिटवीनचा ताळमेळ मध्ये अदनान बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. निखिल सोहरे आलाय, कशा प्रकारे मारा करतो पाहूया. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे टटवलाय, बॅकहँडच्या दिशेने खेळलेला फटका अगदी एक सिंगल भेटून जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. मंदारला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. एक सुरेख गोलंदाज, एक माथंबर गोलंदाज, ज्याच्यामध्ये क्षमता आहे असा गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्कवर सज्ज. परंतु स्ट्राइक एंड वरती सुद्धा शुभम सोनार. याही वेळेला प्रॉपर ब्लॉक होलचा चेंडू होता, हलक्या रीतीने कटवलाय. एक धावा तर पूर्ण केली जाईल. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 5 धावा आपण पाहतोय. नवीन गोलंदाज संकेतला आपण पाहतोय. पहिला चेंडू पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावा स्वैर मारा इथे घोषित केला जातोय. अतिरिक्त धावांनी इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा स्वैर मारा. खूपच खराब गोलंदाजी, खूपच खराब सुरुवात म्हणावी लागेल या गोलंदाजाची. चक्क 2 चेंडूंवरती सलग 2 अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये भर पडली जाते, परंतु त्यानंतर प्रॉपर चेंडू इथे फेकला जातोय. शुभम सोनार हलक्या रीतीने टट्टवलाय, अगदी एक धाव मुकंमल केली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. प्रहार करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. इथे मोठे प्रहार केले जातील का पाहूया. एका बाजूला निखिल सोहरे तर दुसऱ्या बाजूला शुभम सोनार असे दोन्ही माथंबर फलंदाज यावेळेला मैदानामध्ये उपस्थित आहेत. परंतु गोलंदाजी मार्कवरून सुद्धा एखादा गोलंदाज पाहायला गावलाय. याही वेळेला सुरेख फटका आहे, स्ट्रेट डिलिव्हरी केली गेली होती, रोखलाय पण बाउन्स फील्ड. त्यानंतर डायरेक्ट थ्रो तिथे पाहायला गावलाय. संकेतच्या खांद्यावरती जबाबदारी पाहायला गावली आहे. पुढचा चेंडू यावेळेला उतुंग फटका आहे, उतुंग उचललाय, परंतु चेंडू मैदानामध्ये स्थिरावेल. एकच धाव मुकंमल केली जाईल. एका धाब्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. सुरेख फटकेबाजी करणं गरजेचं आहे, मोठे प्रहार करावे लागतील. संकेत याचा पुढचा चेंडू निखिलसाठी. यावेळेला काय घडलंय, स्पायडरमॅन तिथे तैनात होता. वॉटर कॅच ऑफ द टुर्नामेंट.
कॅच लपटली होती तिथे. जणू की स्पायडरमॅन तिथे तैनात होतं. जाळं फेकलं, चेंडूला रोखलं आणि त्यानंतर फलंदाज बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानात निखिल सारंग. पहिला चेंडू वेगवान फटका होता, रोखला. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करतो पाहूया. फुलर लेनचा चेंडू होता, एसटीच्या खूपच बाहेर आहे. पंचांकडून सिग्नल येतोय, पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. याही वेळेला पाहूया पंचांचा सिग्नल काय येतो. येस जी हा, व्हाईट बॉल. पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावांचा निर्णय इथे दिला जातोय. खूपच खराब गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून पाहायला लागले, परंतु त्यानंतरचा हा पुढचा फटका सुरेख फटका आहे. सरळ जातोय सीमा रेषा पार. षटकार. कमॉन डीजे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 19 धावा. गोलंदाजी मार करून देवा आलाय. पहिला चेंडू, एक फिरकीचा जादूगर. पहिल्या चेंडूवरती एक धाव मुकम्मल केली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला गावेल. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा शुभम सोनार, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. यावेळेला वेगवान फटका आहे, लाजवाब फटका. सरळ चाललाय सीमा रेषा पार. षटकार. एक रन दिलेली आहे. देवा पाटील यांची अप्रतिम बॉलिंग. एक रन निघाली आहे. विक्रांत बॉलिंगला. चांगली फिल्डिंग. 2 रन धावून आलेले आहेत. अंपायरचा बाउंड्रीचा इशारा. अप्रतिम शॉट. एक रन निघालेली आहे. वाईड बॉल मारलेला आहे. अप्रतिम शॉट. 6 रन्स मिळालेले आहेत.
उत्तम फटका, सिक्सर. धावा, 62 टू विन. APMC 62 जिंकण्यासाठी. शार्वी फायटर्स, निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर कॅप्टन्सने टीम इथे द्यायच्यात येऊन. शार्वी फायटर्स आणि निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर दोन्ही कॅप्टन्सने टीम द्यायच्या आहेत. तब्बल 61 धावा खर्च केले गेले. 62 धावांचं उद्दिष्ट यावेळेला ठेवले जाईल. कशा प्रकारे मारा करेल ते पाहूया. कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली जाईल. वैदिक कोडतला पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन सज्ज होईल. नॉन स्ट्राईक एंडवरती आनंद. पहिला चेंडू गोलंदाज घेऊन सज्ज होईल. गोलंदाजी मार करून सूरज. यावेळेला पुन्हा एकदा पुढचा चेंडू, वेगवान फटका, लाजवाब टायमिंग, अफलातून प्रहार तिथे पाहायला गावलाय. वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला आणि दूर दूर षटकार मारेगा पर झुकेगा नहीं साला. ठोकलाय षटकार. मॅच मध्ये धमाल कमाल होत चालली आहे यावेळेला. पुन्हा एकदा यावेळेला नक्कीच स्ट्रेट डिलिव्हरी केली होती. अलॉंग द कार्पेट खेळलाय फटका, तत्वर रोखला जाईल. त्यानंतर सुरेख थ्रो पाहायला गवलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज सूरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय. शांतारामला आपण पाहतो तो स्ट्राईक रोटेट झाली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आनंद आलाय. आनंदच्या माध्यमातून कोणता मोठा प्रहार पाहायला गावेल का? नाही, रोखलंय तिथे तैनात होता क्षेत्ररक्षक निखिल सारंग. याच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फटकेबाजीचा प्रयत्न केला जातोय परंतु असफल ठरलाय. डायरेक्ट हिट यावेळेला. पंचांचा एक हात उंच. OUT आउट इथे डिसिजन दिला जातोय. स्कोर कार्ड वरती तब्बल 10 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय निखिल सारंग. वैतीकोड्यातलं पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक निखिल सारंगच्या माध्यमातून इथे फेकलं जाते. मॅन फ्रॉम काथाळ नवानगर कडून बिलॉंग करणारा हा गोलंदाज यावेळेला एका वेगळ्या पद्धतीने मध्ये गोलंदाजी करताना पाहायला गावलाय.
सलग 2 चेंडू आपल्या आतूनरित्या पार पडलेले आपल्याला पाहायला गवलेत. वेगवान गतीचं गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आनंद. आनंद कशा प्रकारे मारा करतो पाहूया. निखिलसाठी, निखिल खेळण्यासाठी तयार, आनंद खेळण्यासाठी तयार. निखिल याचा पुढचा चेंडू, याही वेळेला सुरेख फटका आहे, पंच केलाय. तत्वर धाव मुकंबल केले गेले एक आणि एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं गेलं. सुरेख फटकेबाजी चालू आहे. पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉल. ओव्हर थ्रो इथे मात्र चूक करताना पाहायला गवलाय श्रीरक्षक. चुकीच्या जागेवरती चुकीचा थ्रो इथे पाहायला गवलाय, परंतु असं करून चालणार नाही. यावेळेला सुरेख फटकाय, समोरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, फील्ड केलाय. मोठे प्रहार करणं गरजेचं आहे. मॅच मध्ये जर आपली पकड बनवायची असेल तर मोठे प्रहार करावे लागतील. आनंद स्ट्राईक एंड वरती. निखिल याचा पुढचा चेंडू, वेगवान गोलंदाज आहे. याही वेळेला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला गवली आहे. एकच धाव इथे जोडली जाईल, एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. धाव संख्या स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या अखेरीस तब्बल 15 धावा, 15 रन्स आपण पाहतोय. इशारा दिला जातोय. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू उठवलाय फटका, परंतु चेंडू मैदानामध्ये स्थिरावेल. एक धावी ते मात्र मुकंब होईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. शुभम सोनार यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती संकेत तैनात आहे. याही वेळेला चेंडू मैदानामध्ये ट्रॅव्हल होईल. एक धाव तर पूर्ण केले गेले. दुसऱ्या धाव्याचा कॉल दिला जाईल का? नाही, नाकारलाय कॉल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी शुभम सोनारच्या माध्यमातून सातत्याने पाहायला गवली आहे. हीच खासियत आहे या गोलंदाजाची. मॅन फ्रॉम बसनी, बसनीकडून बिलॉंग करतो. अक्षरशः रत्नागिरी गाजवताना त्यांना पाहायला गावलाय, परंतु यावेळेला थोडंसं निराश व्यक्त करतोय. खूपच एसटीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू पंचांचा सिग्नल, पंच दंडित करताना पाहायला गवलेत. व्हाईट बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त धावा, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. पुन्हा एकदा थ्रो पाहायला गावेल. सुरेख गोलंदाजी चालू आहे, परंतु त्याहूनही सुरेख इथे फलंदाजी करणं गरजेचं आहे. प्रयत्न करावे लागतील. यावेळेला पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल काय येतोय पाहूया. इथे मात्र सुरेख चेंडू, डॉट बॉल पाहायला गावेल. यावेळेला पुन्हा एकदा स्वतः फॉलो थ्रो केलाय. अक्षरशः सुरेख गोलंदाजी पाहायला गेलोय. जकडून ठेवले फलंदाजांना, कोणतेही धावा देत नसताना पाहायला गवतील हे गोलंदाज. षटक क्रमांक मला वाटतं 3 चा खेळ इथे समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 21 धावा. 61 धावा खर्च केले गेले होते आणि 62 धावांचं उद्दिष्ट आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 षटकांच्या अखेरीस तब्बल 21 रन्स. सियान, पहिला चेंडू सियान याचा नक्कीच एक धाव मुकंबल केली जाते. प्रत्येक चेंडूवरती सातत्याने 1-1, 2-2 धावांचे इथे पाऊस पाहायला गावलाय. ती बरसात पाहायला गावले 1-1 धावांची, परंतु ते करून चालणार नाही. मोठे प्रहारांची गरज आहे. कष्ट करणं गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल, नो बॉल. नो बॉलचा इशारा इथे दिला जाईल. अतिरिक्त धावा इथे स्कोर कार्ड मध्ये पाहायला गावलेत. अतिरिक्त धावांनी नक्कीच स्कोर कार्ड पुढे सरसावताना पाहायला गवेल. त्यानंतर हा उतुंग फटका आहे, लाजवाब फटका आहे, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे तैनात, रोखला जाईल चेंडूला. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट. आनंद स्ट्राईक एंड वरती. पंचांचा सिग्नल. यावेळेला व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा. खूपच खराब गोलंदाजी, परंतु नंतर लेखटचा मारा आहे. यावेळेला एक धाव पूर्ण केली जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. सुरेख इथे मात्र माइंडसेट पाहायला गावलंय ते गोलंदाजांच्या माध्यमातून. तब्बल 62 धावांचं पाठलाग करायचं आहे आणि थोडंसं फलंदाजी करणारा संघ असफल ठरताना पाहायला गावलाय. याही वेळेला व्हाईट बॉल. खूपच खराब गोलंदाजी, खूपच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं असतं, परंतु पुन्हा एकदा व्हाईट बॉल. दिशाहीन गोलंदाजी. निराश व्यक्त करतोय सियान. यावेळेला झेल टिपला जाईल मला वाटतं. शुभम सोनार
नवीन बॅटर विनायक नक्कीच सामना इथे झुकला जातोय तो. हॅलो, या मॅचसाठी जुई स्पोर्टच्या माध्यमातून नेहमीच आमच्या पाठीशी असणारे आमचे हितचिंतक शुभेच्छुक शारदा अलायन्स, भवानी स्पोर्ट्स जय शिवराय. दोन्ही कॅप्टन्सने टॉससाठी भवानी स्पोर्ट्स जय शिवराय. महेशजींना विनंती आहे आपण आदिश संसारे यांना विनंती आहे की आपण टॉससाठी मैदानात जायचंय. टॉस आणि मॅन ऑफ द मॅच क्रिस्टल ग्रुपचे सदस्य आदिश संसारे यांना विनंती आहे